नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण 5वी नवोदयचा गणिताचा भाग सुरू केलेला आहे. त्यामध्ये संख्या आणि संख्या पद्धती यावरील 1.1 स्वाध्याय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. तर तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, गणित हा असा एक भाग आहे की तो फक्त आणि फक्त सरावामुळेच पूर्ण होऊ शकतो. सरावामुळेच आपल्याला मार्क भरपूर पडतात आणि मार्क चांगले पडले तरच आपलं नवोदयमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. मित्रांनो, गणितामध्ये 5 प्रश्न असे येतात की नवोदयचं त्यावरती मेरिट ठरवलं जातं. तर मित्रांनो, चला करूया आज आपण स्वाध्याय 1.2ला सुरुवात. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण गणितांचा भाग सरावाने सोडवून दिला जाणार आहे, म्हणजे सोडवून दिली जाणार आहेत गणितं. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. तर चला करूया 1.2मधील पहिलं गणित आहे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51. बघा मित्रांनो, गणित कशा प्रकारचं आहे. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यापैकी मूळ संख्येची बेरीज डॅश डॅश आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे आणि प्रश्न असा विचारला आहे की दिलेल्या संख्यापैकी मूळ संख्या किती आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला. बघा, मूळ संख्या यासाठी आपल्याला काय पाठ पाहिजे, मूळ संख्या पाठ पाहिजेत, बरोबर की नाही. मूळ संख्या पाठ होण्यासाठी आपल्याला 1 ते 100पर्यंत मूळ संख्या किती आहेत रे मित्रांनो, 25 आहेत, बरोबर की नाही. 25 मूळ संख्या आहेत. तर त्या 25 मूळ संख्या या दिलेल्या अंकमालिकेपैकी कोणकोणत्या आहेत. आता बघा कोणकोणत्या आहेत, मग कोणकोणत्या आहेत रे मित्रांनो. 17 आहे, बरोबर की नाही. 8 आहे का रे, नाही. 21 आहे का रे, नाही. 13 आहे का रे, हो आहे. 41 आहे का रे, हो आहे. 2 आहे का रे, आहे. 27 आहे का, नाही. 31 आहे का, नाही. 51 आहे का, हो आहे. मग यापैकी संख्या कोणत्या, 17, 13, 41, 2, 31. किती झाल्या रे मित्रांनो मग संख्या, ह्या 5 संख्या झाल्या, मूळ संख्या झाल्या. मूळ संख्या तर आपल्याला माहीत आहे की नाही, ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. दुसऱ्या संख्येने भाग जातो का, नाही. आता 8 ही मूळ संख्या का नाही रे, कारण का 8 या संख्येला 2, 4 ने 8 भाग जातो, बरोबर की नाही. परत बघा 21ला 3 ने भाग जातो, बरोबर की नाही. 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो. 41ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 2 ही संख्या नाही आणि मुळे नाही मित्रांनो. पुढची बघा 31 आहे, 31ला सुद्धा भाग जातो का रे, नाही भाग जात. त्यामुळे 31 सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे, बरोबर की नाही. तर आता आपल्याला काय करायचं रे, या सर्व संख्येची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर चला करूया आपण या सर्व संख्येची बेरीज. प्रथम आपण काय करूया, या सर्व संख्या काय करूया, लिहून घेऊया. बघा, लिहून घेण्यासाठी काय करावं लागेल, मी संख्या लिहून घेते. 17 अधिक कोणत्याही नंतर 13, तुम्ही पुस्तकात बघा मित्रांनो, अधिक 2 अधिक 31, 5 संख्या सांगितल्या होत्या, बरोबर की नाही. मग अधिक काय राहिलं रे, ते 41 राहिला. बघा 41, बघा 17 अधिक 13 अधिक 2 अधिक 31 अधिक 41, बरोबर की नाही. आता आपल्याला बेरीज करायची आहे. मी आडवी करते, तुम्हाला आडवी येत नसेल तर उभी करू शकता मित्रांनो. बघा 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14. 14ला काय येणार आहे मित्रांनो, 14ला काय येणार, 4 येणार. हातच्या किती येणार, 1 येणार. 1 आणि 4 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. म्हणजे किती आलं रे, 104. ही काय झाली, आपली बेरीज आली, बरोबर की नाही. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज काय आली, म्हणजे मूळ संख्यांची बेरीज काय आली, 104. आता 104 हे पर्यायामध्ये आहे का बघायचं रे, आहे का पर्यायामध्ये, बघा पर्यायामध्ये आहे का. 125 आहे, 102 आहे, 104 आहे आणि 155 आहे.
मग आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो? 104 येणार. समजलं का? अशा प्रकारचं गणित परीक्षेमध्ये येऊ शकतं मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, 0 ही विषम संख्या आहे, 0 ही समसंख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे, 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. आता मित्रांनो, आपल्याला 1 ते 100पर्यंत सर्व संख्या सांगितल्यात, बरोबर की नाही? पण फक्त 0 लिहिलं तर आपल्याला त्या संख्येची किंमत कळते का रे मित्रांनो? नाही कळत, बरोबर की नाही? ती कशा प्रकारची संख्या हे सुद्धा कळत नाही. जर 0 जर एक सेपरेट 0 लिहिलं तर त्या 0ला किंमत आहे का? नाही. 0 जर आपण 0च्या अगोदर जर कोणता अंक दिला तर त्या संख्येला किंमत आहे मित्रांनो. परंतु फक्त 0 हा जर अंक असेल तर त्याला किंमत नाही. तर मग काय लिहिले रे? पहिलं काय पर्याय? 0 ही विषम संख्या आहे का रे? मग 0 ही जर 0ला किंमतच नाही तर 0 आपण विषम संख्या असं का म्हणू शकतो का? नाही. जर 10 असते तर आपण ती विषम संख्या आहे, समसंख्या आहे असं म्हटलं असतो, बरोबर की नाही? किंवा 20 असतं, 30 असते, 40 असते किंवा 100 असते, कारण की त्याच्या अगोदर कुठला तर अंक दिलेला आहे त्याच्यामुळे त्याला किंमत आहे. परंतु फक्त 0 जर दिलं आणि नंतर 1 दिलं किंवा 2 दिलं, 4 दिलं तर त्याला किंमत राहत नाही मित्रांनो. बघा, 0 ही समसंख्या आहे. बघा, आताच म्हटलं की नाही मी, जर 0च्या अगोदर जर आपण कोणता जर अंक दिला 1, 2, 3, 4 तर त्याला किंमत राहते. म्हणजे 0 ही समसंख्या आहे का? आहे का रे? नाही, 0ला किंमतच नाही. 0 ही मूळ संख्या आहे. नाही मित्रांनो, 0ला जर सेपरेट दिले तर 0ला किंमत नसते, त्यामुळे 0 ही कोणत्याही प्रकारची संख्या नसणार आहे. आता बघा, 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, बरोबर मित्रांनो? 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. आपला उत्तर क्रमांक किती येत आहे? 4 नंबरचा उत्तर क्रमांक येत आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, बरोबर की नाही? चला आता पुढचा प्रश्न लगेच घेऊया. 3ची दर्शनी किंमत आणि बघा 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आता बघा, 3ची स्थानिक किंमत सांगितलेली आपल्याला, दर्शनी किंमत सांगितलेली. दर्शनी किंमत म्हणजे काय रे? दर्शनी किंमत म्हणजे काय? जो अंक आहे ना तीच अंकाची किंमत असते मित्रांनो. आणि स्थानिक किंमत कशी असते रे? ज्या स्थानावरती आहे की नाही त्याची स्थानिक किंमत असते, बरोबर की नाही? आता बघा, इथं काय सांगितलं? 3ची दर्शनी किंमत. आता 3ची दर्शनी किंमत म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? दर्शनी किंमत तीच संख्या असते मित्रांनो. म्हणजे 3ची दर्शनी किंमत काय येणार मित्रांनो? 3च येणार. 3ची दर्शनी किंमत काय येणार? 3 येणार. परंतु या संख्येतील म्हणजे 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आता या संख्येतील 3ची स्थानिक किंमत कोणती आहे रे? बघा, या संख्येत किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 नंबरला आहे की नाही? 5 नंबरला आहे म्हणजे किती येणार आहे? किती येणार? 3 वर 4 शून्य येणार, बरोबर की नाही? म्हणजे किती येणार आहे? 30,000 येणार. बघा आता मित्रांनो, 3ची स्थानिक किंमत किती आहे? 30,000. 2, 3, 4, बरोबर की नाही? आणि 3ची स्थानिक किंमत किती आहे? 3, बरोबर की नाही? आपल्याला काय सांगितलं आहे? 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 ह्या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढायचा आहे. तर आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? उत्तर काढतोय आपण. 30,000 रुपये ही काय झाली? 3ची स्थानिक किंमत झाली. आणि 3ची दर्शनी किंमत, त्यामधून आपल्याला काय करायचं आहे? वजा करायचं आहे, बरोबर की नाही? फरक काढायचा आहे आपल्याला. मग 3 इथं काय करायचं? आपण वजा करायचं, बरोबर की नाही? बरोबर ना? आता बघा, आपल्याला वजापिकी करायचे. 0तून 3 गेले 7, 1 हातच्या आला, 10तनं 1 गेलं 9, हातच्या आला 9, हातच्या आला 9 आणि हातच्या आला. तर 29,997 हे आपलं काय झालं? उत्तर झालं. कारण की 3च्या दर्शनी किंमत आणि 3च्या स्थानिक किंमतीतील फरक आहे 29,997, बरोबर की नाही? तर आपल्याला हे पर्यायामध्ये शोधायचं आहे मित्रांनो. बघा, पर्यायामध्ये आहे का? 0 आहे, 29,997 आहे, 30,003 आहे, 6,890 आहे. मग आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? 29,997. म्हणजे 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो? आपला बरोबर असणार आहे. समजलं का? चला आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे?
बघा मित्रांनो, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर 33 आणि 97 बाबत आपल्याला या खालील पर्यायापैकी कोणती गोष्ट खरी आहे हे विचारायचं आहे. तर बघा, ए मध्ये काय आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत. ए मध्ये काय आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही सहमूळ संख्या आहेत, दोन्ही 11चे गुणित आहेत, दोन्ही समसंख्या आहेत. आता पहिला पर्याय वापरू, दोन्ही मूळ संख्या आहेत. आता 33 आणि 97 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत का रे मित्रांनो? आहेत का? नाही. कारण की 33 ही मूळ संख्या नाही, 97 ही मूळ संख्या आहे, 33 मूळ संख्या नाही. म्हणून हा पर्याय लागू होतो का? नाही होत. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. हो मित्रांनो, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. बरोबर की नाही? सहमूळ संख्या म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय आहे रे दोन्ही समूळ संख्या आहेत? म्हणजे समूळ संख्येचं व्याख्या काय आहे रे? दोन्ही समूळ संख्या आहेत आपण म्हणू शकतो. कारण की 33 आणि 97ला फक्त आणि फक्त एकच भाग जाऊ शकतो, बाकीच्या कोणत्याही संख्येने त्या दोन्ही संख्येला भाग जात नाही. म्हणून ह्या दोन्हीही काय झाल्या ते मित्रांनो सहमूळ संख्या आहेत. दोन्ही 11चे गुणित आहेत. तिसरा पर्याय बघतोय आपण, दोन्ही 11चे गुणित आहेत. 11ने भाग जातो रे करे, 33ला भाग जातो, परंतु 97ला भाग जातो का? नाही जात. म्हणून 11ची गुणित आहेत का नाहीत? नाहीत. 11ने 33ला भाग जातो, परंतु 97ला भाग न जात असल्यामुळे. आता पुढचा प्रश्न आहे, दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहेत. समसंख्या आहेत का रे? 33 पण विषम संख्या आहे, 97 पण विषम संख्या आहे. म्हणजे ही समसंख्या सुद्धा नाहीत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर आहे. म्हणजे दोन्ही समूळ संख्या आहेत. बरोबर की नाही? आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? बघा, पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? आता बघा, 0, 1, 2, 3. मित्रांनो, कोणत्या अंकाची दर्शनी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? 3 मध्ये असते का? नाही. 2 मध्ये असते का? नाही. 1 मध्ये सुद्धा नसते मित्रांनो. 0 या अंकाची किंमत, स्थानिक किंमत ही प्रत्येक संख्येत कोणत्याही स्थानावरती उद्या किंमत ही नेहमी 0च येते मित्रांनो. त्यामुळे 0ची किंमत सारखी असते मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती? 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? बघा, सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती असू शकते? तर मित्रांनो, आपल्याला काय सांगितले? सर्वात लहान सांगितली, बरोबर की नाही? मग सर्वात लहान अंक सांगितली, 5 अंकी सांगितली, तर आपल्याला अंक दिलेत 4 दिलेत, 1, 2, 3 आणि 4. आपल्याला किती अंकी सांगितली? 5 अंकी सांगितली, बरोबर की नाही? मग सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 आहे. परंतु 0 पासून जर तयारी केलं तर आपली संख्या ही 4 अंकी होईल, 5 अंकी होईल का? नाही होणार. त्यामुळे 0 नंतर कुठली मोठी संख्या आहे? 3 हा अंक आहे. मग 3 प्रथम आपण घेऊया. बघा मित्रांनो, आपण 3 प्रथम अंक घेऊया. 3 घेताना काय करायचं आहे? 3 घ्यायचं. आपल्याला 5 अंकी संख्या शोधायची आहे. 5 अंकी शोधण्यासाठी आपल्याला पुढे तर कुठले अंक दिलेत रे? 4 आणि 5 दिलेत, बरोबर की नाही? पण 4 आणि 5 हे अंक काय आहेत? मोठे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला छोटी संख्या शोधायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला 0 हे परत द्यावा लागेल. नंतर ना आपल्याला परत 0 द्यावा लागेल, कारण की आपल्याला 5 अंकी शोधायचे, बरोबर की नाही? 5 अंकी शोधायचे म्हणून आपण 2 वेळा 0 दिले मित्रांनो. आणि त्यानंतर येणारी संख्या कुठले? 4 आहे आणि त्यानंतर येणार आहे 5, बरोबर की नाही? आता बघा, 3, 0, 0, 4, 5 यामधला आपल्याला 4 अंक 3, 0 आणि 4, 5 सगळं अंक घेतलेले आहेत मित्रांनो. म्हणजे आपली संख्या काय तयार होईल? 30,045 तयार होईल, बरोबर की नाही? 30,045 संख्या तयार होईल. आता बघा, कुठं आहे का पर्यायामध्ये 30,045 संख्या? बघा, 30,450 आहे का? 50 केलं असतं म्हणजे परत मोठी झाली असती, बरोबर की नाही? 30,045 आहे बघा 2 नंबरच्या पर्यायामध्ये, बरोबर की नाही? नंतर 34,500 आहे, बरोबर की नाही? 30,540 आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो? 30,045 उत्तर येणार आहे, बरोबर की नाही? 30,045 उत्तर येणार आहे, बरोबर ना? चला घेऊया आता पुढचं गणित. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणतेही विधान सत्य आहे? हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व असे चिन्ह आहे ते लहान संख्या दर्शवते, बरोबर की नाही? मग बघा, असे चिन्ह जर मोठे संख्या दर्शवते, या बाजूला चिन्ह आहे ते
लहान संख्या दर्शवते, बरोबर की नाही. एन ह्या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बघा N2 मोठं, N3पेक्षा एन मोठं असतं का? नाही. N2पेक्षा N3 मोठं असतं का मित्रांनो? नाही. N2पेक्षा N3 मोठं आहे का? N3पेक्षा N2 मोठं आहे का? बघा N2 वजा N3 मोठं, बरोबर का? नाही. तर बघा 4 नंबरचा पर्याय उत्तर बरोबर आहे मित्रांनो. शून्यापेक्षा N हे मोठं आहे. शून्यापेक्षा N हे मोठं आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो? 4 नंबरचा येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण मित्रांनो 1.2 हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे, संख्या आणि संख्या पद्धतीवरचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करत जावा, शेअर करत जावा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जावा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.3चा स्वाध्याय घेऊन येणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.